हाय नमस्कार. प्रवीण काळे. 31 ऑक्टोबर 2025, 1 नोव्हेंबर 2025 हे दोन्ही दिवस हे वाढदिवसाचे दिवस म्हणून गणले गेलेले आणि महापूजेत मित्रपरिवार, आप्त व कार्यालयीन सहकारी यांच्या कृपाशीर्वादाने व भेटीने मंत्रमुग्ध होऊन पुढील स्मरणरंजनाचा फार मोठं गाठोडं देऊन गेलेले हे 2 दिवस व 2 नोव्हेंबर हा पुन्हा आप्तांच्या भेटीत व महिला क्रिकेटच्या फायनलचा दिवस म्हणून तो फायनल पाहण्यात दंग झालेलो व अगदी 12:30पर्यंत ही मॅच पाहून आपल्या रविवार उलटून 3 नोव्हेंबरचा सोमवार लागलेला. साधारण 1:30 वाजला आहे आणि अत्यंत देशाला प्रेरणादायी ठरलेला क्षण जो की महिला क्रिकेटमध्ये एक सुवर्ण क्षण करून त्याचा आस्वाद घेऊन त्या क्षणाचे स्मरणात रूपांतर करावे म्हणून 50 वर्षाच्या इतिहासातील महिला वर्ल्ड कप विजेता ठरलेला वासियांना तो शेअर करण्यासाठी 1 वाजता बाहेर पडून फटाक्यांची आतिषबाजी करून घरी परतून या लेखाला सामोरं जातो आहे. आणि झपताल सुरू आहे या मंगला गोडबोले यांचा लेख वाचून पुन्हा आपल्या महिलांविषयींच्या चर्चांना वाचा फुटल्याने मनाने असा प्रश्न केला की भारतीय महिला ही गृहिणी म्हणून वावरली, परंतु अवकाशापर्यंत डॉक्टर, इंजिनियर वा शास्त्रज्ञ होईपर्यंत आजच्याच विजयश्रीने पुन्हा ती आकाशाला गवसणी घालणारी ठरली जरी असली तरी तिचे गृहिणीपद ढळू देत नाही आणि तिची झपताल ही सुरूच राहते. विषय चांगला मिळाला म्हणून तो शेअर करतोय. लेख आहे झपताल सुरू आहे. लेखिका मंगला गोडबोले. चतुरंग, शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर. अभिवाचक प्रवीण काळे. तू घरभर बिरबिरत असतेस लहान मोठ्या वस्तूंमध्ये. तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपकल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजली नाही. कविवर्य विंदा करंदीकर यांनी आपल्या झपताल या कवितेचा शेवट वरच्या ओळींनी केला आहे. पहाटे उठल्यापासून घरातल्या बाईचं घरभर झपझप फिरणं, बाळाचं करणं, पोतेऱ्यानं चूल सारवणं यासारख्या गृहकृत्यांचा संदर्भ कवितेत अगोदर दिलेला आहे. केव्हाही कुठेही बिचाऱ्या गृहिणींबद्दल काही बोलणी सुरू झाली की मला हमखास यावळी आठवतात. विंदांची थोरवी कितव्यांदा तरी जाणवते. ही किमया आपल्याला कळली नाही आणि हे एक पुरुष असून ते कबूल करतायत. अशा किती सुहासिनी, यक्षिणी, पक्षिणी, संहितांना एवढी दाद मिळत असेल बरं की बरीचशी किमया त्यांच्या आसपासचे वाया घालवत असतील असे प्रश्न पडतात. आता तर ते जरा जास्तच पडत आहेत, कारण येत्या 3 नोव्हेंबर रोजी हाऊसवाईफ डे म्हणजे गृहिणी दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त काही माहिती प्रसृत होत आहे. 1999च्या मोजणीत देशातल्या 23% स्त्रिया पूर्णवेळ घरी राहून घरसंसार करत होत्या. 2014मध्ये 29% त्यांचं प्रमाण वाढलं. या घरी बसलेल्या बायकांपैकी 25% बायकांनी किमान एक तरी शैक्षणिक पदवी संपादन केली होती. म्हणजे त्यांना अर्थार्जनासाठी घराबाहेर पडून काम करता येणं शक्य होतं. पण त्यांनी कौटुंबिक जबाबदारीसाठी घरी थांबणं पत्करलं किंवा कदाचित बाहेरच्या कोणा घटकाकडून त्यांच्यावर हा निर्णय लादला गेला. त्या सक्तीच्या गृहिणी झाल्या. यामध्ये फारसं काही अन्यायकारक आहे असं आधुनिक मानसशास्त्राच्या जनकाला म्हणजे फ्रॉइडला वाटत नाही. अर्थात तो हे त्याच्या काळाच्या आणि अनुभवाच्या संदर्भात बोलला असावा, कारण त्याच्यामध्ये अनेकदा अनेक बायकांची कुवतच इतपत असते असं गुगल मावशी म्हणते आहे. बायकांची सगळी अक्कल चुलीपुरती असं म्हणणारे त्यांच्या मुलांचे जनक कुठे कुठे दुजोरा द्यायला उभे आहेतच. या उलट घरातल्या बाईने अर्थार्जनासाठी घराबाहेर पाडावं आणि पुरुषांनी घरी थांबून प्रपंच चालवावा अशी वाटणी काही ठिकाणी सुरू झाली आहे. पण अशा अर्थाने गृहिणीऐवजी गृहस्थांनी चालवली घरं अजून तरी अत्यल्पच आहेत. पती पत्नी दोघांनी घराबाहेर जाऊन यथाशक्ती कामं करून पैसे मिळवण्याची उदाहरणं बहुसंख्य असली तरी कामावरून घरी परतल्यावर त्यांच्यापैकी नोकरदार स्त्री तत्क्षणी 100% गृहिणी होते. तसं संबंधित पुरुषाला व्हावं लागत नाही.
हाऊसचं होम करणं, घराला घरपण देणं या जबाबदाऱ्या आजही बाईच्याच मानल्या जातात आणि त्या पेलणाऱ्या गृहिणींना मानवंदना देण्यासाठी 3 नोव्हेंबर हा दिवस मुकरर करण्यात आला आहे. कोणाचाही डे घालायचा झाला तर डिबेट वस्तू हव्यात, गदगदलेले संदेश हवे. त्यांची योजना काही साईट्सवर केलेली आहे. गरजूंनी या माहितीचा लाभ घ्यावा व आपापल्या संबंधित स्त्रियांचाही लाभ घडवावा. एवढं काही करायचं नसेल त्यांच्यासाठी भाषिक गोळा उपलब्ध आहेच. गृहिणी शब्दाने केविलवाणी प्रतिमा उभी राहते असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी होममेकर्स, हाऊस मॅनेजर्स, डोमेस्टिक इंजिनियर्स वगैरे पर्यायी शब्द घडवलेले आहेत. एकेकाळी ज्या बाईने उशाळवाणीपणाने मी काही विशेष करत नाही हो, मी घरीच असते असं म्हटलं असतं, तिला आज 80त मी होममेकर आहे, मी हाऊस मॅनेजर आहे असं म्हणणं शक्य आहे. बाकी गृहकृत्य, घरची कामं नेहमीचीच आहेत आणि ती कार्य दुर्लक्षित करण्यास घराघरातले श्री समर्थ आहेतच. कविवर्यांनी म्हटलेली चूल पोतेऱ्याची, बाळाच्या मुतेऱ्याची कामं आताच्या पुष्कळ बायकांना नसू शकतील हे तर खरंच, तरी पण जपताल चौफेरीत घुमतोच आहे. आपल्या 2 मुलांना दिवसभर वेगवेगळ्या क्लासेसना सोडण्या आणण्याची ड्रायव्हरगिरी करण्याने गांजलेल्या क्लासिकल मम्म्या ठिकठिकाणी दिसत आहेत. तीच मुलं एकदाची कॅलिफोर्नियाला पोचली की त्यांच्या 3 वीक्स इंडिया टूरमध्ये त्यांची प्रकृतीचे संस्कृती सांभाळण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माता माऊल्यांची कमतरता नाही. घरच्या पुरुषाची जगाच्या पाठीवर कुठेही पोस्टिंग झाली तरी महिन्यामागून महिने घराची इकडची आखाडी सांभाळणाऱ्या खूप जणी असतात. तशाच मुलांच्या परीक्षा, लग्नकार्य, ज्येष्ठांची आजारपणं, पाहुण्यांचं येणं जाणं, सणवार, आपत्ती, अपघात अशा कशालाही समर्थपणे सामोरं जाणाऱ्या अनेक जणी असतात. आता येईल त्या वेळ वक्ताला तोंड देणं तर भाग असतंच, पण हे बाईचंच काम आहे, केलं तर विशेष काय झालं, घरीच आहेस तर टाक की एवढं करून असं मानणारे, उघडपणे बोलणारे किंवा तुच्छतेने वागवणारे बिडू आजही निपसतात तेव्हा समस्येची तीव्रता जाणवते. आता घरगुती कामांसाठी अद्ययावत यंत्र घरी आणून टाकण्याचा पर्याय आलेले आहे. पाणी भरणं, कपडे धुणं, भांडी घासणं, वाटणं, कुटणं, किसणं, स्मळणं या कामांच्या शारीरिक कष्टांमधून आजच्या बाईची एका बटननिशी सुटका होऊ शकते. पण ते बटन बहुतांश वेळा तिलाच दाबावं लागतं. यावर कडी करेल अशी बाहेरची असंख्य व्यवधानं मागे लागली आहेत. घरातल्या माणसांची संख्या कमी झाली असली तरी व्यक्तिगत श्रम प्रचंड वाढले. घर किंवा कुटुंब चालवायचं तर जगण्याच्या सामायिक अटी असायला हव्यात. आज घरातल्या प्रत्येकाला स्वतःच्या खास स्वतंत्र अटींवर जगायचं आहे. एखाद्या घरात 3-4 मुलांना वाढवायला जेवढे कष्ट खर्च पडला असेल तेवढं आज एकेका अपत्यावर वेचावं लागतं आहे. एकूण जगण्याचे आयाम खूप वाढले असल्याने एकाच वेळी असंख्य आणि कदाचित थेट संबंधित नसलेले किंवा दुरान्वयाने संबंधित असलेले संदर्भ हाताळावे लागण्याचा ताण मोठा आहे. पैसे मिळवणं महत्त्वाचं खरंच, पण अनेकदा मिळवलेला पैसा हुशारीने वापरणं, वाढवणं, गुंतवणं, पुरवणं ही आव्हानंही येत आहेत. घरगुती कामांपासून ते वरील प्रकारच्या व्यवस्थात्मक कामांपर्यंत कशातही भाडोत्री मदतनीस मिळवणं दिवसेंदिवस अवघड, अशक्य, महागडं आणि बेभरोशी व्हायला लागले. आकस्मिक स्थलांतर, भौगोलिक बदल, बाह्य बदलांचे कुटुंबावर होणारे परिणाम, भन्नाट वेगाशी जुळून घेण्यातले दमछाक ह्यासारखे खूप गोष्टी कळत नकळत गृहिणीच्या पायाशी येऊन थांबत आहेत. पण ती त्या थांबवू शकत नाही. शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की मी बाहेर एवढं तीर मारून आलो आहे तर हिला घरबसल्या एवढंसं करायला काय जातं आहे. आपल्या अनुपस्थितीत दिवसभरात या माऊलीने अशी एवढीशी कामं निपटली असावीत याचा अंदाज तरी येईल त्यांना. घरातल्या कामाचं आणि वळवाच्या पावसाचं मोजमाप करता येत नाही हे उगाच का म्हटलं गेलं आहे. हे सगळं निष्ठुरपणे नजरेआड करून नोकरी करणं किंवा न करणं दोन्ही सारखंच अवघड आहे. नोकरी केल्यास घराकडे दुर्लक्ष केल्याचा अपराध गंड बाळगायचा, न केल्यास आपले गुण, ज्ञानकौशल वाया घालवण्याची खंत करायची. यापैकी काय पत्करावं एवढीच निवड अनेक स्त्रियांजवळ उरते. मग यावर उत्तर म्हणून लग्नानंतरची 15-20 वर्ष म्हणजे घराची, मुलांची, नात्यागतीची नीट घडी बसेपर्यंत आपण घरी थांबावं आणि वयाच्या 45-50शीत आपल्या आवडीच्या कुवतीच्या कामकाजासाठी घराबाहेर पडावं असा पर्याय काहीजणी निवडतात. पण तो यशस्वी झालेला अपवादाने दिसतो. एकतर त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात त्यांच्या आवडीचं व्यवसाय क्षेत्र खूप बदललेलं, पुढे गेलेलं असू शकतं. या प्रौढ वयात हुतकरूच्या नवशिकेपणाने कामात शिरायला, चुकतं मागतं करायला शिकायला मोठं मनोधैर्य लागतं. शिवाय त्यांना त्या टप्प्यावर व्यवसाय क्षेत्रात स्वीकारणाऱ्यांच्या
मनाचं मोठेपणही लागतं. कदाचित काहींना शारीरिक मर्यादाही जाणू शकतात. या सर्वांवर तोडगा म्हणून 2 पर्यायांच्या किंवा विचाराच्या लाटा अधूनमधून येताना दिसतात. एक, स्त्रियांसाठी अर्धवेळ नोकऱ्यांची तरतूद करा आणि दुसरी, स्त्रियांना घरकामाचा मोबदला द्या. या दोन्ही पर्यायांवर, त्यांच्या व्यावहारिक शक्यतांवर आणि फायदा तोट्यांवर वेळोवेळी खूप लिहिलं बोललं गेलं आहे. त्याची पुनरावृत्ती नको. पण सारांशाने सांगायचं तर आपल्या देशात मुळात नोकऱ्यांचा प्रश्नच इतका गंभीर आहे की केवळ काही बायकांना दिवसाचे 12-14 तास घराबाहेर राहणं शक्य नाही. म्हणून त्यांच्यासाठी इंडस्ट्रीने कामाची पुनर्रचना करावी. त्यांना सामावून घेण्याजोगे कामाचे रोजचे 6-8 तासांचे तुकडे पाडावेत व त्यांची साखळी बनवण्याचं नवं काम ओढून घ्यावं ही अपेक्षा फार वाटते. त्यातील व्यावहारिक गुंतागुंत नजरेआड करता येत नाही. अत्यंत अपवादाने हे ज्यांना जमलं त्यांचे स्वागत आहे. पण त्यामागे औद्योगिक दृष्टीपेक्षा सामाजिक दृष्टी जास्त आहे हे विसरता येत नाही. त्या मानाने दुसरा पर्याय जो येतो त्यात म्हणजे बायकांना घरकामाचा मोबदला देण्यामागे भावनिक गुंतागुंत जास्त आहे. घरकामाचं मोल मुळात ठरवायचं कसं, कोणी, कशाच्या आधारावर, मोजायचं कधी, कसं, कोणत्या रूपामध्ये, प्रचंड घासाघीस करून वट वजून घेतलं तर गृहिणी मोलकरणीच्या पातळीवर येईल का, तसं येणं तिला स्वतःला तरी आवडेल का, आणि या सगळ्यामागच्या नाजूक भावबंधांना जळ लागली तर ते केवढ्याला पडेल, असे अनेक प्रश्न उभे राहतात ज्यांना निर्णायक उत्तर नाहीत. मध्यंतरी काही काळ पूर्णवेळ गृहिणी असा एक शब्दप्रयोग वापरला गेला. मला तरी हा पसंत नाही. घराशी बांधली गेलेली प्रत्येक बाई ही मनाने तरी पूर्णवेळ गृहिणीच असलेली मला तरी दिसते. त्याबद्दल तिची चेष्टा होते, तिच्यावर टीका होते, तिच्यावर व्यावसायिक कर्तबगारीबाबत शंका व्यक्त केली जाते. पण हे माहीत असूनही ती त्यातून मनाने पूर्ण मुक्त होऊ शकत नाही असं दिसतं. TV मालिकांच्या चित्रीकरणस्थळी 10-12 तास शब्दशः घाम गाळून घरी जाणारी एखादी अभिनेत्री आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून मेथीच्या भाजी किंवा मटारच्या शेंगा घाईने सोलताना मला दिसते. किंवा कॉन्फरन्समधलं आपलं मेजर प्रेझेंटेशन संपताच अलगद सभागृहाबाहेर येऊन घरी फोन करून पिंट्याची स्कूल व्हॅनवर वेळेवर आली ना अशी दबक्या आवाजात चौकशी करणारी अधिकारी स्त्रीही मी पाहते. तेव्हा दिसता ही दृश्य अंधुक होतात, कारण डोळ्यांच्या कडांना दहीवर जमतं. विचारांती असं वाटतं की या संवेदनशीलतेमुळे जरी गृहिणींकडे बघता आलं तरी तेही एका पातळीवर पुरेसं वाटेल. ती नसते म्हणून गृहिणीपणाच्या कडा जास्तच बोचतात. जी नित्यकर्म केल्याने फार काहीही साध्य होत नाही, ती वर्षामागून वर्ष त्याच शिस्तीने त्याच निष्ठेने करत राहायला फार मोठं मनोबल लागतं. ते गृहिणींमध्ये असतं. ज्या कामांची कोणी नोंद घेत नाही, ज्या कामांना पदोन्नती, मोबदला, वाखाणणी काहीच नाही, ती एकतर्फी करत राहण्याला एक आंतरिक शक्ती लागते. ती गृहिणी बाळगतात. इंग्रजी हाऊसचे इंग्रजी होम करताना अनेकदा त्यांनी व्यक्तिगत इच्छा आकांक्षाचा होम केलेला असतो. याची जाणीव ज्यांना असते किंवा करून घ्यायची असते त्यांच्याकडूनच थोड्या तरी समजदारीची अपेक्षा करता येते. बाकी डेचे वेडे असतील त्यांनी कमाल औदार्याने त्या दिवशी घेतलेली नोंद आडेवेडे न घेता स्वीकारावे आणि पुढे सरकावं हेच बरं. एका संगीततज्ञ स्नेहाने मला असं सांगितलं आहे की जपताल हा काही झपाझपा वापरला जाणारा किंवा द्रुत लयीतला ताल नाही. तो बहुधा विलंबित अथवा मध्यलयीत असतो. पण काळाच्या छोट्या तुकड्यात खूप छोट्या गोष्टी सफाईने कोंबण्यातली लगबग, गरजेनुसार तातडीने यक्षिणी पक्षिणी संहिता हा भूमिका बदल करण्याची धडपड कवीची नजर टिपते. म्हणून जपतालसारखी कविता निपजते. हौसेने स्वीकारलेल्या किंवा नाईलाजाने कराव्या लागलेल्या या नाना भूमिकांच्या कोलाहलात आपला आत्मस्वर हरवतोय असं जाणवायला लागलं की गृहिणींची तारेवरची कसरत सुरू होती. ती करायला लागूच नये म्हणून गृहिणीपद नाकारणाऱ्या, स्वेच्छेने एकटीचं जगणं स्वीकारणाऱ्या स्त्रिया पूर्वी होत्या, आता तर वाढत आहेत. पण त्यांचे प्रश्न ह्या लेखाच्या कक्षेतले नसल्याने इथे विचारात घेत नाही. तसंच सदैव गृहिणीपणाची सबब सांगणाऱ्यांचं, त्यांच्या नावाखाली कुठलंच आव्हान पेलायला न जाणाऱ्यांचं समर्थनही करता येत नाही. अत्यंत पारंपरिक गृहिणीचं जीवन जगता जगता साहित्य, संगीत, क्रीडा, राजकारण यासारख्या क्षेत्रामध्ये मौलिक कामगिरी बजावलेल्या बायकाही कालपटावर आहेत. आत्मस्वर जपण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग निवडला, कसा संघर्ष केला, कशा प्रकारची प्रापंचिक घडी बसवली याचा अभ्यास करता येईल. काही प्रमाणात अनुकरण करता येईल. बाहेरच्या धामधुमीत ती मुळातली इवली ज्योत त्यांनी पेटत ठेवली हे महत्त्वाचं. कदाचित तिनेच त्यांना एवढी ताकद दिली असेल.
सगळी ताकद बाहेरून थोडीच येते. आगामी गृहिणी दिनालाही आत्मस्वर जपण्याच्या प्रेरणा ज्या ज्या घेतील त्या स्वतःचंही भलं करतील आणि समाजाचंही दुरान्वये हितच साधतील. एरवी जपताल तर सुरूच आहे. धन्यवाद.